काय सांगत होतो, देहाची या गावा आली या. मग हा नरदेह भेटणे एवढं सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे का? नरदेह सहजासहजी भेटतच नाही. सुख दुःख समानच तरी ते तो पाविज कर्म. काय म्हणतात, ज्यावेळेस सुकृत आणि दुष्कृत आपलं समान होईल, किंवा आपण पाठीमागच्या जन्मातलं केलेलं पाप, त्या पापाचा भोग भोगणार, किंवा तो भोग भोगून झाला की नंतर आपल्याला मनुष्य देह प्राप्त होणार. याच्या हे पलीकडे सांगू, एके ठिकाणी अजून सुंदर प्रमाण केलं तुकोबारायांनी. पावला हा देह का टाळी न्याय. काय म्हणतात, जसं एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये नकळत कावळा सापडावा, नकळत कावळा सापडावा. आमचे गुरुजी विनोदाने दृष्टांत सांगायचे. प्राध्यापक केदारेश्वर बाबा जाधव एका नगरीमध्ये एक दवंडी पेटवली. एका नगरीमध्ये दवंडी पेटवली बुवा. म्हणजे जो कोणी, राजानं सांगितलं, फरमान काढलं, जो कोणी कावळा पकडून आपल्या नगरीमध्ये आणेल त्याला 100 सुवर्ण मोहरा त्या ठिकाणी दिल्या जातील. एका विद्वानानं सांगितलं, एका वैद्यानं सांगितलं, राजा तुझा आजार जर तुला बरा करायचा असेल तर तुला कावळा पकडून आणावा लागेल. आणि कावळा पकडण्याकरता राजानं सेवकांना सांगितलं, आपल्या नगरीमध्ये, शेजारील पाजारील नगरीमध्ये, शेजारच्या राज्यामध्ये दवंडी पिटवा. जो कोणी कावळा पकडून राजाच्या समोर आणीन त्याला 100 सोन्याच्या त्या मोहरा दिल्या जातील. आणि महाराज ही दवंडी एका आंधळ्यानं ऐकली. कुणी ऐकली? एका आंधळ्यानं ऐकली. आणि त्याचा नियम होता, बिचारा वैष्णव होता, वारकरी होता, सकाळीच उठायचा, स्नान संध्या करण्याकरता नदीवर जायचा. नदीवर गेला का त्याचा नियम असायचा, एक पाण्यामध्ये बुटकी मारायची, वर निघाला का टाळी वाजवायची आणि सूर्याला नमस्कार करायचा. आता यांनी ती दवंडी ऐकली. मला जाऊ द्या, आपल्या हातात कवा कावळा येणार आहे, आपल्याला आधीच दिसत नाही, रस्ता दिसत नाही, कावळा कधी दिसायचाय, जाऊ द्या. आणि गेला पाण्यामध्ये, कपडे काढले, पाण्यामध्ये गेला, कपडे काठावरती ठेवले, पाण्यात उतरला, एक बुटकी मारली, डुबकी मारली, वरती आला आणि ठरल्याप्रमाणे टाळी वाजवली. परिणाम काय झाला, नेमका कावळा उडत यायला आणि याची टाळी वाजवायला. आला ना कावळा हातात, पाहता काय माझ्याकडे. मला काय भाग्य आहे व, कावळं पकडणं काय सोपे. काय म्हटलं, कावळा पकडणं काय सोपे. डुबकी मारायची, वरती आलं, टाळी वाजवायची, आला कावळा हात. मला चांगलं सोपं. म्हटलं एक कावळा जर राजाकडे नेला तर 100 सुवर्ण मुद्रा भेटणार आहेत आपल्याला, 100 सोन्याच्या मोहरा भेटणार आहे. असं करू, अजून एखादा पकडू. काय म्हणत, अजून एखादा पकडू. पकडलेला कावळा काय करायचा, म्हणला बगलत दाबू. बगलत कावळा दाबला, पाण्यात डुबकी मारली, वरती आला, वाजवली टाळी. पाहता काय माझ्याकडे, हातातून निघून गेला.